नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 निकोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, दैत्य चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले? दैत्य चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रेहाउंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ग्रेहाउंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021चे विजेते कोण आहेत? कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021चे विजेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मधु मगेश कर्णिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 365 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजयी झाला? 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 तृणमूल काँग्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे? पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे? भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम हायपोक्लोराईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावण म्हणून ओळखतात? खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावण म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड नाव यंदा काय ठेवण्यात आले आहे? नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड नाव यंदा काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, अँटेलिया प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली? अँटेलिया प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 जिलेटिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दिलीप वळसे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नीरज पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे
पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आदित्य ठाकरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यसभा दर किती वर्षाला बरखास्त करण्यात येते? राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 कधीच नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर व धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धवल क्रांती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय एन व्ही रमन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 एन के सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 संजय पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पारस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 न्या रंजना देसाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 RBIचे मुख्यालय कुठे आहे? RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला? 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 आशा भोसले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारत देशाच्या सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारत देशाच्या सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सुशील चंद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण? नेपाळ राष्ट्राचे सध्याचे
पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 शेर बहादूर देवबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? हाय ऑल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुलमर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2007 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गार्डन चिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वेट लिफ्टिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल.